चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, ज्या भरतीसाठी तुम्ही वाट बघताय ती जलसंपदा विभाग भरती 2026 सुधारित आकृतीबंध त्याचा मंजूर झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात याची भरती यावेळेस असणार आहे। सविस्तर जो काय आकृतीबंध मंजूर झालाय, एकंदरीत जागा किती आहे त्यामध्ये तुमच्या गट अ च्या, गट ब च्या, गट क आणि गट ड अशा सगळ्या मिळून जागा डिटेल मध्ये दिलेल्या आहे। सविस्तर संपूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, तो सुद्धा बघून घ्या। ठीक आहे, चला बघूया। जलसंपदा विभाग सुधारित, बघा जलसंपदा विभाग सुधारित आकृतीबंध 2026 याच्यामध्ये मंजूर पद, कार्यरत आणि रिक्त पदांचा सर्व आढावा आणि माहिती संकलन दिले। तर एकंदरीत जे काही मंजूर पद असतात त्या मंजूर पदापैकी साधारणतः 80% पर्यंत पद भरती त्या ठिकाणी येत असते। म्हणजे जेवढे काही मंजूर पद आहेत त्यातले 80% पद ही पदभरती यावेळेस येणार आहे, म्हणजे जाहिरात तुमची येऊ शकते। याच्यामध्ये जर पाहिले असतील तुम्ही तर हे लेटर आहे जलसंपदा विभागाचं दिलेलं, सादरीकरणाची पार्श्वभूमी आणि प्रशासकीय आदेश दिलेले आहे। जलसंपदा विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयाकरता नवीन आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे। 2. वित्त विभागाचे निर्देश, सुधारित आकृतीबंध प्रस्तावासाठी मंजूर पदाच्या तुलनेत कार्यरत पदांची अचूक माहिती तत्काळ प्राप्त होणे अनिवार्य। अंतिम उद्दिष्ट, उच्चस्तरीय सचिव समिती समोर सादरीकरण, माहितीच्या अचूकतेची संपूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालयाची राहील। आता एकंदरीत तुम्ही गट अ, गट ब, गट क आणि गट ड या पदाची ही त्या ठिकाणी काय आहे संपूर्ण आकृतीबंध। इथे जर पाहिलं असेल गट अ किती पद आहेत तर 2434 पद आहेत। 2434 गट अ चे पद आहेत। गट जर ब पाहिला असेल तर 6481 पद आहेत। किती आहेत? 6481 पद हे गट ब चे आहे। त्याच्यानंतर गट क हे जे पद आहे तर याचे 23780 पद आहे। किती आहे? 23780 पद। आणि गट ड चे पद आहेत 8671 पद हे गट ड चे आहे। म्हणजे गट अ, ब, क आणि ड मिळून जर विचार केला तर टोटल ग्रँड टोटल 41366 एकूण मंजूर पद आहेत। किती आहेत? 41366 मंजूर पद आहेत। यात कोणकोणत्या पदाचा समावेश असणार आहे ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये बघा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायची। जलसंपदा आपले बॅच सुद्धा सुरू झालेली आहे। बॅच जॉईन करायचं असेल तर लक्षात ठेवा, हा नंबर तुम्हाला दिलाय त्या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे। खाली 9552629563 श्री अकॅडमी का गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा। ठीक आहे, 999 रुपये बॅचची फीस आपण ठेवलेली आहे। बॅच जॉईन करायची असेल तर बॅच आज जॉईन करून घ्या। ओके, बघा गट अ पद आहे सुकाणून धोरणात त्याचं काय नेतृत्व दिलंय। वेतन स्तर महत्वाचा आहे, S30 ते S19 एवढा वेतन स्तर आहे। एकूण पद गट अ चे 2434 आहे। मग त्याच्यामध्ये कोणकोणते पद आहेत? वेगवेगळे पद दिलेत। महासंचालक पद, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, स्थापत्य विद्युत यांत्रिकी अधीक्षक अभियंता असे वेगवेगळे पद दिलेले आहेत। आता गट ब चे पद आपण एकंदरीत बघूया। गट ब तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही दिलेले, हे तांत्रिक लेवलचे 6481 टोटल गट ब चे पद आहेत। त्याच्यामध्ये मुख्य अभियांत्रिकी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक अभियांत्रिकी दिलेले, शाखा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी हे पद आहे। पद श्रेणी 2, श्रेणी 1 3714, 1691, 687 कुठलं पद आहे आणि त्या पदाच्या जागा इथं दिलेल्या आहेत। वैज्ञानिक आणि प्रशासकीय उच्च श्रेणी लोकलेखक 64 पद आहेत। लेखाधिकारी किंवा सहाय्यक लेखाधिकारी 38 पद आहेत। वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 21 पद आहेत। उप मुद्रा सर्वेक्षण अधिकारी मृदाय 12 पद आहेत। त्याच्यानंतर इकडे दिले तुमचं गट क। मग गट क मध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचं जे पद आहे, ज्या मुलांची टायपिंग आहे त्यांच्यासाठी एकूण पद आहेत 23780। एकूण मनुष्यबळाच्या 57%। मुख्य कार्यकारी अवाढव्य विस्तार दिलेला आहे। तर कनिष्ठ लिपिक त्याला लिपिक टंकलेखक म्हणतो 6331 पद हे जलसंपदा भरती संदर्भामध्ये आहे। त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नावाचं पद आहे, जो डिप्लोमा इथे चालतोय, 3518 पद आहे। त्याच्यानंतर कालवा निरीक्षक नावाचे पद आहेत, 2607 पद कालवा निरीक्षकचे आहे। वरिष्ठ लिपिक एनी ग्रॅज्युएशन वर आहेत, 2114 पद आहेत। त्याच्यानंतर मोजणीदार नावाचं पद आहे, 1480 पद आहेत। अनुरेखक नावाचं पद आहे, 1341 पद आहे।
खाली का हा गट कार्यालयीन कामकाजाचा मुख्य आधार आणि क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीचा प्रत्यक्ष चेहरा असतो. म्हणजे गट क हे पद अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर गट ड चा जर विचार केला, गट ड मध्ये कोणकोणते पद आहेत बघा. गट ड च्या टोटल 8671 जागा आहेत. त्यांचा वेतन सर S1 ते S3 पर्यंत असतो. कार्यालयीन सहाय्यक नावाचं पद आहे, ज्याच्यामध्ये शिपाई चपराशी 4348 पद आहेत. नाईक नावाचं पद आहे, 314 पद आहेत. त्याच्यानंतर पायाभूत सुरक्षामध्ये चौकीदार पहारेकरी 1772 पद आहेत. कालवे चौकीदार 1381 पद आहेत. संदेश वहन नावाचं कालवे टपाली 495 पद आहेत. आणि तांत्रिक सहाय्यक प्रयोगशाळा परिचर 218 पद आहेत. असं टोटल तुमचं 41,000 प्लस पद आहे. किती आहेत? 41,000 प्लस, ज्याच्यामध्ये गट अ, गट ब, गट क आणि गट ड अशी पद भरती असणार आहे. जलसंपदा भरतीची लवकर तुमची जाहिरात येणं सुद्धा अपेक्षित आहे. तुमचं वेतन सुद्धा दिलेलं आहे तिथं. प्रारंभिक वेतन किती आहे S1 चं सगळ्यांचं दिलंय. शिपाई चौकीदार हमाल आहे तर 15,000 पासून 47,600 त्यांचं वेतन आहे. कुणाचं? गट ड वाले जे आहेत शिपाई हमाल चौकीदार यांचं 15,000 पासून ते 47,000 पर्यंत पेमेंट आहे. त्याच्यानंतर गट क जे आहेत तर 19,900 पासून ते 81,100 पर्यंत वेतन आहे गट क वाल्यांचं. त्याच्यानंतर आहे गट ब वाल्यांचं 41,800 ते 1,47,500 पर्यंत वेतन आहे. आणि गट अ वाल्यांचं 1,31,100 ते 2,18,200 पर्यंत वेतन आहे. मग इकडे वेतन गट अ, ब, क आणि ड असं वेतन दिलेलं आहे की साधारणतः या जलसंपदा भरतीमध्ये जे काही पद आहेत त्यांचं पगार किती असतो हा बेसिक पगार दिलेला आहे. जलसंपदा विभागामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर एक अभियांत्रिकी, त्याच्यामध्ये समाविष्ट पद मुख्य अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी. त्याच्यानंतर वैज्ञानिक संशोधन मध्ये मृदा सर्वेक्षण असेल, भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक असे पद आहेत. नंतर प्रशासकीय आणि लेखामध्ये जर पाहिलं असेल तर मुख्य लेखा अधिकारी, तहसीलदार, लिपिक, विभाग लेखापाल हे पद आहेत. त्याच्यानंतर इकडं क्षेत्रीय परिचालनामध्ये प्रत्यक्ष पाणी वाटप आणि देखभाल संदर्भात कालवा निरीक्षक पद आहे, मोजणीदार पद आहे, तारतंत्री पद आहे, पंप चालक आहे, बोट चालक आहे, हे पद त्या ठिकाणी दिलेले आहे. एकंदरीत आता माहिती संकलन आवश्यक दिले, मंजूर पद दिलेत, कार्यरत पद, रिक्त पद, हे टोटल मंजूर पद आहे. याची तुमची इथं प्रसारण दिलेलं आहे, वेतन सगळं दिलेलं आहे डिटेलमध्ये. ठीक आहे. आता याच्यावर जर पाहिलं असेल तर जाहिरात कधी पण येणं अपेक्षित आहे. तुमची जाहिरात लवकरच येणं अपेक्षित आहे. जलसंपदा भरतीची आपली बॅच 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. कधीला? 5 ऑगस्ट. 5 ऑगस्ट पर्यंत बॅच जॉईन करणारा त्या ठिकाणी बॅच मध्ये तुमची TCS IBPS बॅच घेणार एक्झाम घेणार आहे. तर बॅच जॉईन करायची असेल तर हा आपला नंबर दिलाय 9552 62 95 63. या नंबरला संपर्क करा किंवा हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्याची तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकला जाऊन ऍप डाउनलोड करून घ्या किंवा प्ले स्टोअरला जा. प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर श्री अकॅडमी इंग्लिशमध्ये टाका, या प्रकारचा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करून द्या. थांबतो. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून.